बरं, सगळ्यात आधी साहित्य. आता वड्या बनवण्यासाठी खूप काही अवघड साहित्य लागत नाही हं. अगदी सोपं आहे आणि घरात सहज मिळण्यासारखं. चला बघूया काय काय लागतंय ते. तर हे बघा आपलं साहित्य. सगळ्यात महत्वाचं 2 कप ताजं ओलं खोबरं. हो, ताजं खोबरंच हवं, कारण त्याच्यामुळेच वड्यांना तो मस्त मऊपणा येतो. मग लागेल 1.5 कप साखर, अर्धा कप दूध आणि छान सुगंधासाठी 4-5 वेलचींची पूड. सोबत एक मोठा चमचा साजूक तूप आणि हो, वरून सजवायला थोडे काजू किंवा बदाम. बस, पाहिलं किती सोपं आहे सगळं. चला तर मग, साहित्य तर जमलं. आता वळूया थेट कृतीकडे. म्हणजे हे सोपं साहित्य वापरून चविष्ट वड्या कशा बनवायच्या ते बघूया. कृती खरंच खूप सोपी आहे. बघा, सगळ्यात आधी काय करायचं, एका कढईत किसलेलं खोबरं, साखर आणि दूध हे सगळं एकत्र करून घ्यायचं. मग गॅस मध्यम आचेवर ठेवून हे मिश्रण चांगलं शिजवायचं. हळूहळू साखर विरघळेल आणि सगळं मिश्रण एकजीव होऊन घट्ट व्हायला लागेल. आणि हो, सगळ्यात शेवटी म्हणजे गॅस बंद करण्याच्या थोड्या वेळ आधी त्यात घालायची वेलची पूड आणि साजूक तूप. झालं, चव एकदम मस्त येते. ओके, पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ही सगळ्यात महत्वाची टेप आहे असं समजा. हे मिश्रण शिजवताना ते सतत हलवत राहायचंय. का? कारण त्यामुळे ते कढईच्या तळाला चिकटणार नाही आणि अजिबात करपणार नाही. कारण एकदा का मिश्रण करपलं की मग सगळी चवच बिघडते. त्यामुळे ही पायरी अजिबात विसरायची नाही. चला, आपलं मिश्रण तर मस्त तयार झालंय. आता येतोय सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा टप्पा, म्हणजे ह्या मिश्रणाला वड्यांचा आकार देण्याचा. आता खरी मजा येणार आहे. तर काय करायचं? एका ताटाला किंवा ट्रेला थोडंसं तूप लावून घ्या. मग त्यावर हे गरम गरम मिश्रण ओतून एकसारखं पसरवा. आता इथे एक गोष्ट महत्वाची. मिश्रण थोडं कोमट असतानाच, म्हणजे पूर्ण थंड होण्याच्या आधीच, सुरीने त्याच्या चौकोनी किंवा शंकरपाळीसारख्या आकारात वड्या कापून घ्या. आणि मग मग काय, वरून मस्तपैकी काजू बदामाचे काप घालून सजवा. झालं आपलं काम. बरं, आता रेसिपी तर कळली. पण प्रत्येक वेळी वड्या एकदम परफेक्ट म्हणजे मऊ आणि चविष्ट होण्यासाठी काही खास टिप्स आहेत? चला मग या काही गुप्त गोष्टींवर एक नजर टाकूया. तर लक्षात ठेवण्यासारखे फक्त 3 सोपे नियम आहेत. नियम पहिला, मिश्रण खूप जास्त कोरडं होऊ द्यायचं नाही. नाहीतर काय होईल, वड्या मऊ होण्याऐवजी कडक होतील. दुसरा नियम, सगळी प्रक्रिया अगदी मंद आचेवर करा. घाई करायची नाही. यामुळे नारळाची जी नैसर्गिक चव आहे ना, ती टिकून राहते. आणि तिसरा, सगळ्यात महत्वाचा नियम, वड्या पूर्णपणे थंड झाल्यावरच ताटातून वेगळ्या करा, नाहीतर त्या तुटू शकतात. आता इथे एक गंमत आहे. ह्या वड्यांसाठी आपण साखरेऐवजी गुळाचा वापर सुद्धा करू शकतो. म्हणजे ज्यांना पारंपरिक चव जास्त आवडते त्यांच्यासाठी गुळ हा एक उत्तम पर्याय आहे. साखरेमुळे वड्या पांढरेशुभ्र दिसतात आणि त्यांची एक क्लासिक चव असते. पण गुळामुळे त्यांना एक वेगळाच असा खमंग पारंपरिक स्वाद येतो. तर दोन्ही पर्याय मस्त आहेत. आवडीप्रमाणे निवडू शकता.